महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोल्हापूर आयोजित नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी अवनी सामाजिक सेवा संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। कोल्हापूर महानगरपालिका विरोधी पक्षनेते सत्यजित कदम, सिद्धार्थ हॉस्पिटलच्या डॉक्टर अनुष्का वाईकर, शिवाजी विद्यापीठातील प्रमुख हर्षवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला। यावेळी विरोधी पक्षनेते कदम यांनी महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचं वास्तव मांडलं। तसेच महिलांचं मृत्यूचं प्रमाण गॅसमुळे होत असून कदमवाडी पाईपद्वारे गॅस पुरवण्याचा उपक्रम सुरू केल्याची माहिती दिली। यावेळी सोशल मीडियामध्ये कमी कालावधीत आपली चांगली ओळख निर्माण केलेल्या मुक्ता नार्वेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुमन कांबळे, आरजे निवेदिका सुरेखा शेजाळे, सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा जमादार, स्मिता कांबळे, मनस्विनी कांबळे, सुरेखा कांबळे, दैनिक पुढारीच्या सौलिया शिकलगार, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली कांबळे, सरिता कांबळे, वर्षा तायडे, उडान मंचचे जयश्री पाटील यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष बाजीराव फराकटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोल्हापूर शहराध्यक्ष प्रशांत सुयेकर हे उपस्थित होते। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील हालसवडे येथे वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीवरून चुलत भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। श्रीमंत पांडुरंग कांबळे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मयत श्रीमंत कांबळे आणि संशयित आरोपी नात्याने सख्खे चुलत भाऊ आहेत। त्यांची हालसवडेत वडिलोपार्जित शेतजमीन असून गेल्या काही वर्षांपासून न्यायालयात 10 गुंठे जमिनीचा वाद सुरू आहे। याच वादातून आरोपीसह 5 ते 6 जणांनी श्रीमंत कांबळे यांचा खून केल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये मृत कांबळे यांचा मुलगा ऋतुराज कांबळे हा देखील जखमी झालाय। या प्रकरणी जखमी ऋतुराज कांबळेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलिसांनी या 5 संशयितांवर गुन्हा दाखल केला असून 4घांना अटक केली आहे। दारू पिताना पाहिल्याने एका बेरोजगार सिव्हिल इंजिनियरने कॉलनीतील वृद्ध महिलेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। लक्ष्मी विलास क्षीरसागर असं मृत महिलेचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी प्रतीक विनायक गुरुले याला अटक केली आहे। कोल्हापुरातील सुभाषनगर येथील रोहिदास कॉलनीत हा खून झाला होता। प्रतीकने 6 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता। त्यानंतर तो दारू गांजाच्या आहारी गेला। लक्ष्मी यांनी काही दिवसांपूर्वी प्रतीकला दारू पिताना पाहिलं होतं। त्यांनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर प्रतीकच्या घरी वाद झाला। त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी प्रतीकला दारू पिताना पाहिल्यावर दारू पिऊ नको नाहीतर घरी सांगेन असं त्यांनी सांगितलं। याच रागातून त्याने महिलेचा खून केला। ही घटना समोर आल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला। कोल्हापुरात आणखी एक कंपनीने कमी कालावधीत जास्त नफा देण्याचा आमिष दाखवत 22 जणांना तब्बल 1,09,27,000 रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत संजय सदाशिव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात कंपनीच्या 6 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अविका सेक्युलर इन्क्वेस्ट कंपनीचे संचालक पिरगोंडा उर्फ विजय नरसगोंडा पाटील, अश्विनी तोडकर, अभिजित तोडकर, कृष्णा पोवार, कोमल चौगुले, किरण गोते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत। पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेळके हे याचा तपास करत असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मिमी करणाऱ्यांना कोल्हापूरची जनताच धडा शिकवेल अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली आहे। कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनच्या श्रेयवादाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी टीका केली आहे। कोल्हापुरातील काळमावाडी थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावरून सध्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। सतेज पाटलांच्या समर्थकांनी आयत्या बिळावर नागोबा असं म्हणत 2014 पासून ते आतापर्यंत सतेज पाटलांनी थेट पाईपलाईनसाठी पाठपुरावा केल्याचं म्हणलंय। यावर बोलताना राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांवर टीका केली। एखाद्या विकास कामामध्ये ज्या लोकांचं श्रेय आहे त्या लोकांना श्रेय देणं गरजेचं आहे। वारंवार मीपणा करणे योग्य नाही। मिमी करणाऱ्यांना कोल्हापूरची जनताच धडा शिकवते अशी टीका क्षीरसागर यांनी केली आहे। मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यातून 30,000 शिवसैनिक जाणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मंगळवारी होणाऱ्या या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून आझाद शिवसैनिकांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा अशी टॅगलाईन देण्यात आली आहे। दरम्यान या मेळाव्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा अशी 3 जिल्ह्यातून तब्बल 30,000 शिवसैनिक जाणार असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली आहे। मागच्या मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर मोठा प्रतिसाद मिळाला। आता हिंदुत्वाचे आणि अनंत दिघे यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलंय। हांगझोऊ, चीनमध्ये उद्या दिनांक 23 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू स्वप्नील संजय पाटील याची निवड झाली आहे। चीनमध्ये होणाऱ्या 4थ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया यांच्या वतीनं
191 पुरुष आणि 112 महिला असे 302 भारतीय पॅरा खेळाडूंचे जम्बो पथक पाठवण्यात आलंय। 23 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत हांगझोऊ येथे ही स्पर्धा पार पडणार आहे। या स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या स्वप्नीलची निवड झाली आहे। स्वप्नील हा सध्या बेंगलोर येथे शरद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सराव करत आहे। त्याला मुंबईचे राजाराम घाग यांचं मार्गदर्शन लाभलंय।